हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आहोत संदीप आणि पूजा यांच्यासोबत. तर कसे आहात दोघं पण? आम्ही खूप मस्त आहोत, छान आहोत. कमाल, मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. तर मग सन मराठी वाहिनीवर तुमची नवीन सिरियल येते, तर कसं वाटतंय दोघांनाही? सन मराठीवर खरं तर मी पहिल्यांदा काम करतोय. हिने आधी काम केलं होतं, सो मी खूप एक्सायटेड आहे. सन मराठीचा रीच वाढत चाललाय दिवसेंदिवस आणि लोक बघतायत, सो मी खूप एक्सायटेड आहे. मला खूप होप्स आहेत. सो माय फिंगर्स आर क्रॉस्ड. येस. कमाल वाटतं. जसं हा म्हणाला की मी आधी पण सन मराठी सोबत काम केलंय, सो परत आपल्या कुटुंबात आल्यावर कसं वाटतं? छान, तसं छान फ्रेश वाटतंय. छान प्रोजेक्ट घेऊन येतोय, सो कमाल एनर्जी आहे आणि ती पोहोचेल तुमच्यापर्यंत लवकरच. तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? मी राजन पाटकर हे कॅरेक्टर प्ले करतोय, जो घरातला एक मोठा मुलगा आहे. आणि आमच्या घरामध्ये ना ते सप्तरंग असतात ना, तसे वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे स्वभाव आहेत. ही प्रेमळ अजिबात नाही. सीमा 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 सॉरी सीमा पूजा पण तशीच आहे असं मी काही म्हणत नाही, पण सीमा खूप कपटी, थोडीशी धूर्त, खाष्ट, स्वार्थी, लोभी, म्हणजे जेवढी विशेषणं देऊ तेवढी कमी असं हिचं कॅरेक्टर आहे. याच्या टोटल ऑपोजिट माझं कॅरेक्टर आहे. खूप शांत, संयमी, समजूतदार, सत्याला नेहमी सपोर्ट करणारा, सत्याची बाजू घेणारा, आणि जर चुकत असेल, मग आपली बायको असेल, आई असेल किंवा भाऊ असेल, तर त्यांना तोंडावर त्यांची चूक दाखवणारा, असं माझं कॅरेक्टर आहे राजन. खऱ्या आयुष्यातही मी असाच आहे. सीमा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सीमा राजनच्या अगदी अपोजिट आहे. जसं सगळी विशेषणं सांगून झालेली आहेत, सो तशीच आहे सीमा. कपटी आहे, धूर्त आहे, स्वार्थी आहे, स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी काही करणारी आहे, घरात राजकारण करणारी आहे. त्याच्यासाठी ती कोणाचे कान भरेल, पण तिचं अस्तित्व टिकवून ठेवेल. सो अशी आहे सीमा. राजनच्या बाबतीत म्हणशील तर तिचं असं म्हणणं आहे की राजन एक साधी नोकरी करतोय, सो तिचं की तू काहीतरी बिझनेस कर, खूप पैसा कमव, आपण छान वेगळी लाईफ डिझर्व करतो. सो तिच्या थॉटने ती पॉझिटिव्ह आहे की तिचं की यार माझा संसार असायला पाहिजे. सो ती तिच्या थॉटने पॉझिटिव्ह आहे. पण हा इतरांसाठी, राजनसाठी किंवा अनुसाठी ती थोडी निगेटिव्ह वाटू शकते, पण सीमा तिच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. तर आता म्हणायला गेलं तर हा एक सामाजिक विषय सुद्धा येतो, जो मालिकेतून आपण दाखवतोय प्रेक्षकांना. तर असं कॅरेक्टर, अशा वातावरणातलं एखादं कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय, तर एका प्रकारे तो त्या बाईवर होणाऱ्या अन्यायाचा आहे. त्याबद्दल तुमचा रिस्पॉन्स काय असणार आहे मालिकेमध्ये? एक म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करताय, तर त्याबद्दल तुमचे मतभेद दाखवले जाणार आहेत का? नक्कीच दाखवले जातील. म्हणजे मालिकाच त्यासाठी आहे की आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या समाजात पण आपण बघतो की अशा स्त्रिया असतात की काहीतरी सहन करावं लागतं किंवा काय. प्रत्येक त्या स्त्रीला नाही म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीला म्हणा, तो पुश लागतो की कोणीतरी तिच्या आयुष्यात असा व्यक्ती यावा की तिला ती संधी मिळावी किंवा तिला ती स्ट्रेंथ बनावी. सो ह्या मालिकेत पण अशी पात्र आहेत. राजन जे पात्र साकारतोय ते एक तसं आहे की ते अनुला तो की नाही अनु तू कर, तू बरोबर आहेस, सो असं सांगणारा एखादा व्यक्ती असेल तर आपल्याला ती एनर्जी मिळते. सो इथलं प्रत्येक पात्र प्रत्येकासाठी आहे की सपोज सीमा आहे तर सीमा राजनसाठी चांगलीच आहे की तू काहीतरी छान कर, काहीतरी मोठं कर. सो ती इन्करेजच करते. राजन म्हणशील तर राजन अनुला इन्करेज करतोय की एवढंच नाहीये, तू कर ना, मी आहे, मी मोठा भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी आहे. सो प्रत्येक कॅरेक्टर इथलं असं सांगून जाईल की तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही रिलेट करू शकाल की छान आपण काहीतरी व्यवस्थित एक पोझिशनला जाऊ शकतो जर आपल्याला तो सपोर्ट असेल. सो सगळे कॅरेक्टर एकमेकांसाठी खूप सपोर्टिव्ह आहेत. करेक्ट. सो ऍक्च्युली माझं जे कॅरेक्टर आहे राजन, ते अनुराधावर होणारे अन्याय जे आहेत ना, ते बघत असतो. त्याला ते सहन होत नाही आणि तो प्रत्येकाला त्याची जागा किंवा त्यांच्या चुका दाखवत असतो. आणि पॅरलली तो अनुला सपोर्टही करत असतो, मोटिवेट करत असतो, एनकरेज करत असतो. सो असं अनुच्या सपोर्टिव्ह आणि इनफॅक्ट ते कॅरेक्टर सीमासाठी किंवा माझ्या आईसाठी किंवा अविनाशसाठी कुणासाठी नेगेटिव्ह नाहीये. म्हणजे हे जर चांगलं वागले तर यांनाही तो तितकाच सपोर्ट करेल.
अविनाशला सुद्धा तो समजावून सांगेल जर चुकत असेल तर, की बाबा हे चुकतंय, हे असं करायला पाहिजे. किंवा आईलाही वेळ प्रसंगी समजावून सांगतो की तुझं असं चुकतंय किंवा असं व्हायला पाहिजे. सो ओव्हरऑल घरातल्या प्रत्येक माणसाला जर कुठे चुकत असेल तर आपण म्हणू ना की रस्ता दाखवणारा टॉर्च आहे राजन. आता मालिका तर आमच्या भेटीला येणार आहे, पण त्याच्या अगोदर पाणीपुरीच्या रेसिपीनुसार तुम्हाला तुमच्या पात्रांची ओळख करून द्यायची असेल तर कसं करून द्याल? वाव, पाणीपुरीच्या रेसिपी सारखी जर आपण पुदिन्याचं जो पाणी असतं तर ते खट्टा मिठा म्हटलं तर माझी आई. हा. थोडीशी ती तिखट पण आहे, थोडीशी ती अशी आपण गोड पण आहे, किंवा ती घाबरते पण. तिला जर मी असं म्हटलं जरा घाबर, तू कर्माची फळं भोगावी लागतील, तर ती घाबरते पण. सो तिखट मीठ थोडीशी ती आहे. ही थोडी तिखट आहे, तिखट साईडला जाते ती. म्हणजे लसणाची चटणी असते ना ती लाल तिखट, तशी तिखट आहे. राजन इज ते आपला पुरी का सगळ्यांना सांभाळून घेणारी? हा, पुरी पण म्हणू शकतेस तू, पण मग ते एक स्वीट चटणी असते खजूरवाली, खजूर चिंच गुळाची, ती आहे राजन बेसिकली. अनु आपण पुरी म्हणू शकतो की जी सगळ्यांना सामावून घेते आणि नंतर क्रश होते. सो दिस इज अनु. आणि तो अविनाश सुद्धा असा खूपच झणझणीत तिखट असं आपण म्हणूया. रगडा कोणाला म्हणता येईल की तो कशासोबतही चालतो? रगडा होतो म्हणजे परत अगेन अनुचा पण म्हणू शकतो की रगडा होतो तिचा. असा सगळ्यांना प्रत्येकाचं करते ना ती. बरोबर. म्हणजे माझी बायको असून सुद्धा मला डबा आणूच देते. सो प्रत्येक ठिकाणी मुलांचं करते, सासूचं करते, हिचं करते, सीमाचं म्हणजे नवऱ्याचं करते, सगळ्यांचं करते. तिचा रगडा राडा होतो सगळा. आपण एक गेम खेळूयात. अच्छा, तुम्ही नुकताच पाहिलेला एखादा चित्रपट आणि तो तुम्हाला आवडलाय? मी कांतारा पाहिली फिल्म. ओके, आणि का आवडली? बापरे, कांताराचे व्हिज्युअल्स, त्याची स्टोरी, कडक. त्याचं परफॉर्मन्स, तो शेट्टी जो आहे हिरो, त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे, केवढं इंटेन्सिटी आहे त्यामध्ये, प्रचंड. तू नाही पाहिली कांतारा? नाही, मला नाही पाहता नाही. फर्स्ट पण नाही पाहिली, सेकंड फर्स्ट पाहिलीये, खूप खूप आवडलीये फर्स्ट. कांतारा पाहिली. पुढे जातो हा कांतारा 2. ओव्हरऑल फिल्म, ओव्हरऑल व्हिज्युअल्स, परफॉर्मन्सेस, स्टोरी, एव्हरीथिंग ऑसम, सुपर. आणि हेच एखाद्या नाटकाबद्दल काय सांगा? म्हणजे नुकतंच पाहिलेलं नाटक आणि ते तुम्हाला आवडलं? थोडं आधीच सांगतो की दादा एक गुड न्यूज आहे. मी आता हेच म्हणणार होते की दादा एक गुड न्यूज मी पाहिली. खूप पाहिलेत पण असं पोचलं म्हणशील की बापरे, म्हणजे खूप छान. आणि आजचं जेनझीचं आहे ते नाटक. इतकं छान आहे ते, इतकं छान प्रेझेंटेशन आहे, डिरेक्शन खूप सुंदर आहे त्याचं. खूपच आवडलं मला ते नाटक. अजूनही बरीच आहेत, पण आता टू बी प्रिसाइज मी ते एक सांगेन. इमोशनली टच होणार असेल, किंवा आता मी माझं सांगेन, कारण का माझ्या घरी माझा मोठा भाऊ आहे, माझ्या घरी मोठा भाऊ आहे, मी आहे, तर त्याच्यामुळे कदाचित मला ते खूप रिलेट झालं असेल आणि म्हणून मला खूप आवडलं ते नाटक. दादा एक गुड न्यूज. इंडस्ट्रीमध्ये एखादी बेस्ट फ्रेंड? इंडस्ट्रीमध्ये एखादी बेस्ट फ्रेंड किंवा फिमेल फ्रेंड, मेल फ्रेंड, कोणी चालेल. ऍक्च्युली खूप आहेत तसे, पण असं एखादं पॉइंट ऑफ. मी आता सांगेन की पिहू आहे आमची. म्हणजे मी सेफ बोलायचं तर आता रिसेंटली खूप आहेत आता, म्हणजे राज्यातलं एकाच कोणाचं तरी नाव घेणं म्हणजे शक्य नाहीये ते. पण आभा बोडस. हा, पण आता असं नाही, पण पिहू खरंच मला खूप आवडते, आहे माझी ती बेस्ट फ्रेंड. सो आभा बोडस. अरे मी येईन, थांब. पण मला बोलायचं होतं, आवर्जून संधी मिळाली पिहू बद्दल बोलायची. सो आभा बोडस बेस्ट फ्रेंड आहे माझी. या सेटवर म्हणशील तर आम्ही रूममेट्स पण आहोत. अच्छा. सो त्याच्यामुळे काय सांगू, खूप बोलू शकते मी आभाबद्दल. इतकी गोड मुलगी आहे, प्रचंड गोड. सो खूप आवडते मला, खूप पॉझिटिव्ह आहे. आणि सकाळी आल्याला तिला बघितलं ना कशी एनर्जी मिळते. सो संदीप बाबतीत पण येते. आता संदीप पण सेटवर म्हणशील तर मी खूप जास्त कम्फर्टेबल आहे संदीप सोबत, कारण का आम्ही खूप एकत्र सीन करतोय. सो थोडी छान स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे आणि मज्जा करतो आम्ही, तुला दिसत पण असेल आता. सो संदीप पण. सो इंडस्ट्रीतले 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत माझे. सर तुम्ही काय सांगा? आता तुला बोलावंच लागलं. त्यांचं असं अडकल्यासारखं झालंय. चिन्मय उदगीरकर, तो माझा
म्हणजे इंडस्ट्रीतला एक खूप चांगला फ्रेंड आहे. एकत्र आम्ही काम केलेलं आहे. 2 सिरियल्स केल्या आम्ही, फिल्म पण केली. बऱ्याचदा मध्ये मध्ये बोलणं पण होत नाही, आपापल्या कामाच्या स्केड्यूलमध्ये आपण बिझी असतो. तशा संजगिरी, ती पण माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही असं भांडत असतो पण बोलत असतो. ह्या सेटवर हे एक नवीन मिळालंय मला, बेस्ट फ्रेंड. छान आमचं बॉन्डिंग होतं इकडे आणि मजा येते. सो नवीन फ्रेंड खूप आहेत फ्रेंड्स ऍक्च्युली, बट टू बी प्रिसाइज असं. तुमच्या दोघांचाही ड्रीम रोल कोणता आहे? ड्रीम रोल हा. काय सांगू, आता तर म्हणेन की सीमा पण माझ्यासाठी ड्रीम रोलच आहे. खूप साऱ्या शेड्स करायला मिळतात. सो सध्या सीमाकडे फोकस करेन, की ड्रीम रोलच आहे माझं. त्याच्यामुळे छान करेन, कमाल करेन, मजा येईल, धमाल येईल आणि बघत राहा म्हणून. मी खूप आहेत खरं सांगायचं तर, पण जो आलेला नवीन रोल मी तो अभ्यास करून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते त्यावेळेचं ड्रीम असतं की हा रोल जेवढा आपण डेप्थ मध्ये जाऊन त्यातलं वेगवेगळे लेयर्स शोधू, तेवढा शोधण्याचा प्रयत्न असतो आणि करण्याचा प्रयत्न असतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोणाकडून ऐकायला आवडतील? ह्या 4 प्रश्नांची उत्तरं इंडस्ट्रीतले सगळेच कलाकार, कारण काय आहे की ज्या कलाकारांबरोबर फार योग येत नाही काम करण्याचं, त्यांच्याकडून जास्त ऐकायला आवडेल, कारण वी विल गेट टू नो देम. असं आहे, कारण ज्यांच्याबरोबर काम करत असतो त्यांच्याबद्दल आपल्याला माहित होतं. सो ज्यांच्याबरोबर कामं केलेली नाहीत ना, त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. नवीन नवीन आर्टिस्टचे तुम्ही इंटरव्ह्यूज घ्या, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगू की 1 डिसेंबर पासून आमची नवीन मालिका येते, मी संसार माझा रेखिते. आवर्जून बघा, रोज रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. मी संसार माझा रेखिते 1 डिसेंबर पासून रात्री 9:30 वाजता सन मराठीवर. बघायला विसरू नका.